देवेंद्र फडणवीस दिलदार मनाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शरद पवारांच्या कामाचं कौतुक केलं. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची घेतली भेट. काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतल्याचं समोर. धनगर समाजाच्या निधीत अजित पवार अडवणूक करतात. गोपीचंद पडळकरांची गंभीर टीका. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीचं पत्र देणार, पडळकरांची मागणी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसमोर रणजित मोहिते पाटलांचं मौन. विधानसभेला पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी रणजित मोहिते पाटलांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. याच कारवाईबाबत बावनकुळे प्रतिक्रिया देताना रणजित मोहिते पाटलांनी मौन बाळगलं. वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार. याही वर्ष वैद्यकीय सुविधा पुरवली जाईल. वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल माफी मिळणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारकऱ्यांना दिलासा. 1 जूनपासून ई फाईलची सक्ती. 1 जूनपासून कागदी फाईल स्वीकारण्यास मनाई. महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे आदेश. त्यामुळे फाईल हरवणं किंवा जळण्याचे प्रकार बंद होणार. देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेच. महाराष्ट्रामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 425 वर पोहोचली. तर सक्रिय रुग्णांपैकी 379 रुग्ण एकट्या मुंबई. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे 10 रुग्ण, दोघांचा मृत्यू तर 4 जणांवर उपचार सुरू. 3 रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं. कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आजारी असणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी. आरोग्यमंत्री प्रकाश जावडेकर यांचं नागरिकांना आवाहन. हिंगोलीमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाईंचा भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देसाईंचा पक्षप्रवेश. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismaza.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.